हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom सेमिस्टर 3 मेथड ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 1.18 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. अ रिपेअरिंग अँड मेंटेनन्स वर्कशॉप ऑफ ॲन ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर इन हाय डिमांड. म्हणजे इथं सांगितलेलं आहे ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटरला मोठी डिमांड आहे. अँड इज वर्किंग टू इट्स फुल कॅपॅसिटी अराउंड द क्लॉक. आणि ते फुल कॅपॅसिटीनं काम करतात. अँड अर्न अ मार्जिनल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ₹64 पर आवर्स. आता इथं मार्जिनलचा अर्थ आहे की उत्पादन आणि विक्रीच्या प्रमाणात एका युनिटला येणारा खर्च. बघा आता ह्याचा अर्थ आहे मार्जिनल म्हणजे एक युनिट तयार करण्यासाठी एका तासाला येणारा खर्च किती आहे? 64,000. नीट लक्षात ठेवा, मार्जिनल कॉस्ट आहे. मार्जिनल कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याला आपण मार्जिनल कॉस्ट म्हणतो. एका युनिटला 64 म्हणजे जी युनिट तयार करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे 64 पर आवर्स. एका तासाला ₹64 एक्सपेन्सेस आहेत. मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय तर एक युनिट तयार करण्यासाठी येणारा खर्च. रिसेंटली द मॅनेजमेंट हॅज रिसिव्ड अ व्हेरी अर्जंट हाय प्रायोरिटी जॉब ऑर्डर विच इट एक्सपेक्ट टू एक्झिक्यूट इमिजिएटली. त्यांना एक ऑर्डर येते मॅनेजमेंटकडे आणि ती अर्जंट आहे आणि ती ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे. पण इथं पुढं सांगितलं द कस्टमर हॅज ॲग्रीड टू सप्लाय द रिक्वायर्ड मटेरियल विथ द एक्सपेक्टेशन्स दॅट द ऑर्डर मस्ट बी कम्प्लिटेड विदिन अ मिनिमम टाईम स्पॅन ऑफ 9 hours ओनली. त्याने असं सांगितलं आहे की कस्टमर काय करणार आहे, आपल्याला डायरेक्ट मटेरियल सप्लाय करणार आहे आणि मिनिमम टाईम्समध्ये स्पॅन म्हणजे मिनिमम 9 आवर्समध्ये 9 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ती ऑर्डर कंप्लीट करून द्यायची आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं डायरेक्ट मटेरियल कस्टमर आपल्याला सप्लाय करणार आहे. द एक्सपेन्सेस पेएबल विल बी समराइज्ड ॲज फॉलोज. डायरेक्ट वेजेस पर आवर्स. एका तासाला ₹65 हे वेजेस आहेत, म्हणजे मजुरी किती लागणार आहे एका तासाला 65. आणि काम किती तास होणार आहे तर 9 तास. मग काय करायचं आहे आपल्याला, जे डायरेक्ट लेबर आहेत किंवा डायरेक्ट वेजेस आहेत 65 इंटू 9 तास. एका तासाला 65 पर आवर्स लिहिलं. एका तासाला ₹65 एक्सपेन्सेस होतात किंवा वेजेस द्यावे लागतात. तर 9 तास काम होणार आहे. 9 तासात ती ऑर्डर कंप्लीट करायची आहे. 9 तासाला किती खर्च येईल ते काढायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत पर आवर्स ₹35. एका तासाला ₹35 तर 9 तासाला किती. त्याच्यानंतर लिहिलं व्हेरिएबल ऑर्डर ॲज पर पर्सेंटेज ऑफ लेबर कॉस्ट. आता इथं व्हेरिएबल म्हणजे बदलणारा, उत्पादन आणि विक्रीच्या प्रमाणात बदलणारा हा खर्च आहे. हा लेबर कॉस्टच्या म्हणजे हे जे वेजेस आहेत 65 आपण त्याला इंटू 9 करणार आहोत म्हणजे टोटल वेजेस किती येणार आहेत 9 तासाचे ते कळेल आपल्याला. आणि त्याच्यावर 140% हे व्हेरिएबल ओव्हरहेड्स आहेत. म्हणजे व्हेरिएबल ओव्हरहेड्स म्हणजे विक्री आणि उत्पादन आणि विक्रीच्या प्रमाणात बदलणारा खर्च किती आहे तर एवढा आहे. आणि पुढं सांगितलं इफ द प्रोएबल कस्टमर इज विलिंग टू पे 2,000 फॉर द सेड ऑर्डर. म्हणजे त्यांनी जे दिलेली ऑर्डर आहे त्याच्यासाठी कस्टमर आपल्याला ₹2,000 द्यायला तयार आहे. शुड इट बी ॲक्सेप्टेड. मग तुम्ही ती ॲक्सेप्ट कराल का ऑर्डर, कराल का नाही, ह्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ती ऑर्डर तुम्ही घ्याल की नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला कॉस्ट शीट तयार करावी लागेल. आपल्याला किती खर्च येणार आहे आणि आपल्याला मिळणार आहेत किती तर ₹2,000 मिळणार आहेत. खर्च किती येणार आहे फाइंड करूया. मग आता इथं आपला फॉर्म्युला कसा असतो तर डायरेक्ट मटेरियल पहिलं असतं आपलं डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियल त्या जो कस्टमर आहे त्या कस्टमरनी प्रोव्हाइड केलं आहे म्हणून ते नील येईल. त्याच्यामध्ये आपण ॲड काय करतो डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेस कसे सांगितलेले आहेत तर एका तासाला बघा इथं सांगितलं आहे आपल्याला ₹65 पर आवर्स म्हणजे इंटू 9 आवर्सचे किती येतील 9 तासाचे किती येतील आपण कॅल्क्युलेशन करूया.
65 इंटू 9 तास 585. डायरेक्ट वेजेस आहेत 585. एवढा खर्च येणार आहे 9 तासाला. 9 तास काम चालणार आहे, त्याच्यासाठी एवढी मजुरी द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा चार्जेबल एक्सपेन्सेस आहेत 35 पर आवर्स. मग इथे येणार आहे ₹35 इंटू 9 आवर्स. परत करूया कॅल्क्युलेशन. इथं 35 इंटू 9 अमाऊंट आली 315. आता आपल्याला पुढं बघायचं आहे की व्हेरिएबल आता आपले कॉस्ट शीट वेगळी होणार आहे. व्हेरिएबल म्हणजे बदलणारा खर्च, उत्पादन आणि विक्रीच्या, प्रोडक्शन आणि सेलच्या प्रमाणात बदलणारा खर्च. आपण सगळ्या खर्चाची टोटल करतोय म्हणून ॲड होतंय. हे इन्कम नाही, एक्सपेन्सेस आहेत. तर आपण इथं म्हणणार आहे व्हेरिएबल ओव्हरहेड्स. व्हेरिएबल ओव्हरहेड्स. इथं लिहिले पर्सेंटेज ऑफ लेबर कॉस्ट. लेबर कॉस्ट म्हणजे वेजेसला तुम्ही इथं लेबर पण म्हणू शकता, लेबर. तर आपण ह्या लेबरच्या सांगितलेलं आहे 140%. तर इथं आपण लिहिणार आहोत कितीच्या लेबर किती आहे, तर 585 इंटू 140%. आपण काढू ह्याच्यावर 585 इंटू 140%. आलं आपलं 819. हे आहेत व्हेरिएबल ओव्हरहेड्स. आणि इथं परत आपल्याला सांगितलेलं आहे की इथं बघा हे मार्जिनल आहेत, मार्जिनल ओव्हरहेड्स. ते पण आपण ॲड करायचे आहेत किंवा मार्जिनल कॉस्ट म्हणून आपण त्याला. कॉस्ट म्हणा किंवा ओव्हरहेड्स म्हणा. ती सांगितलेली आहे 64 पर आवर्स. किती आहे, तर 64 पर आवर्स. ₹64 इंटू 9 आवर्स, 9 तास. 64 इंटू 9 576. हा झाला आपला टोटल एक्सपेन्सेस. तर आपण ह्याला म्हणणार आहोत टोटल कॉस्ट. किती आहे आपण टोटल करू. 576 प्लस 819 प्लस 315 प्लस 585. टोटल कॉस्ट 2295. ही आहे आपली टोटल कॉस्ट. तर आता इथं विचार करा बघा, आपल्याला खर्च किती येणार आहे ती वस्तू तयार करण्यासाठी, तर 2295. तर एवढा एक्सपेन्सेस येणार आहे. त्याने असं विचारलं आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये की मग तुम्हाला तो कस्टमर आहे तो ₹2000 पे करायला तयार आहे. मग तुम्ही ती ऑर्डर घेणार की नाही. तुम्हाला ती ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी एवढा खर्च येणार आहे 2295 आणि तुम्हाला मिळणार आहेत ओन्ली 2000. तुम्ही ती ऑर्डर ॲक्सेप्ट कराल का, तर नाही, तुम्ही ती ऑर्डर ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणून खाली इथं आपल्याला लिहिलेलं आहे बघा. म्हणून इथं लिहायचे कन्क्ल्युजन. काय आहे, तर द टोटल कॉस्ट. इथं लिहिलं आहे, मी लिहिण्याची काही गरज नाही आहे. इथं लिहिलेलं आहे बघा, द टोटल कॉस्ट ऑफ हाय प्रायोरिटी जॉब ऑर्डर रिक्वायर्ड टू बी इनकर्ड ₹2295 इज मोअर दॅन द प्राईस ऑफ ₹2000 प्रोएबल कस्टमर इज प्रिपेअर टू पे. म्हणजे तो पे करायला किती तयार आहे 2000. त्याच्यापेक्षा 2295 मोर दॅन हे खर्च जास्त आहे, म्हणजे एक्सपेन्सेस जास्त आहेत इन्कमपेक्षा.
म्हणून हेन्स द जॉब ऑर्डर शुड नॉट बी ॲक्सेप्टेड. आपण ते जॉब ऑर्डर ॲक्सेप्ट करणार नाही ॲट ऑल. कोणत्याच परिस्थितीमध्ये आपण ती जॉब ऑर्डर ॲक्सेप्ट करणार नाही, ॲज इट सफर्स अ लॉस टू द कन्सर्न. म्हणजे जे आपली हे आहे सर्व्हिस सेंटर आहे, त्या सर्व्हिस सेंटरला लॉस होऊ शकतो किंवा होणार आहे, म्हणून आपण ही ऑर्डर ॲक्सेप्ट करणार नाही. तर इथं कन्क्लुजन लिहिलेलं आहे, ते तुम्ही तिथं आन्सरमध्ये लिहायचं आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मला असाच मिळू द्या. धन्यवाद.